हॅलो नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये. गाईस तर मी सकाळपासून काय नाही घेतलं आणि आता आम्ही आलेलो आहोत. होते तर आता आम्ही आलोय आमच्या इकडे इको विलेज आहे. कोण घेऊन इको विलेज आहे म्हणून सगळ्यांनी बघितलं सुद्धा, खूप फेमस आहे इको विलेज. तिकडे आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही बघितलंय पण मम्मी पप्पांनी नव्हतं बघितलेलं, त्यामुळे यांना आम्ही घेऊन आलोय. तर हे बघा किती सुंदर आहे. सुंदर दिसतंय. सगळ्याकडे झाडं सुद्धा आहेत. काहीतरी काम सुद्धा चालू आहे इकडे, त्यामुळे JCB ट्रॅक्टर सगळं जात आहे. आणि इकडे दहीहंडी म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी खूप सुंदर होतं, तर आम्ही आलो नव्हतो. आणि हे मंदिर आहे इकडचं, जिथे राधाकृष्ण आहेत, तो मंदिर हा पूर्ण मोठा. पण चाललो आहे आता, बघू काय आहे. तुम्हाला पुन्हा मी आज दाखवून इको विलेज दाखवते. खूप सुंदर असं इको विलेज आहे हे बघा. आमचं नग व्हिडिओ काढत चालतंय. चालू आता मंदिरात जातो. आधी मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर मंदिर आहे इथे, ते पण मी तुम्हाला दाखवते आता. हां नाही, तू थर्ड टाईम आले, मी सेकंड टाईम आले, ही थर्ड टाईम आले. आता काम चालू आहे, आता काम चालू आहे इथे. हे मंदिर आहे हे बघा, किती सुंदर मंदिर आहे इथलं गालताऱ्याचं. किती सुंदर इको विलेज आहे. आम्ही आलो बट इथला टाईम आहे 12च्या नंतर. हे मंदिर आहे. हे मंदिर 12च्या नंतर बंद होतं आणि 4 वाजता ओपन होतं. तर आम्ही थांबलो तर तुम्हाला मी दाखवेन. जर गेलो तर नाही दाखवू शकत. हे बघा किती सुंदर मंदिर आहे बघा. पूर्ण मंदिर आहे हे. 4 वाजता ओपन होतं ते. आता बघू काय होते त्याचं. आम्ही राहतो का जातो पूर्ण मी तुम्हाला दाखवून देते मंदिर. इथे गोकुळाष्टमीच्या दिवशी इथे सगळं चालू असते, नाचतात वगैरे सगळं. पण ते मंदिर बघ ना कसं आहे, मधून बघायचं आहे मला. आम्हाला मंदिरमधून बघायला भेटतच नाही आहे का, काय माहीत नाही आमचं नशीब कसे आहेत. तर आम्ही यश वगैरे आम्ही आलेलो ना, हां ते कचऱ्यात घुसलेला यश माहिती आहे, मी पण आलेली यश होती तेव्हा. तिकडनंच मग आपण वाड्याला गेलेलो मागच्या वर्षी 2 तारखेला. इकडे एक सेक्शन चालू होणार आहे, सगळे क्वेश्चन आन्सर्स वगैरे सगळे विचारणार आहे ते. तर तेच आम्ही स्कॅन करायला लावलो. स्कॅन करतील तर ते होईल. तर गाईज इकडचा हा फॅन बघा, किती मोठा फॅन आहे. आम्ही बघूनच घाबरलो त्याला. एवढा मोठा फॅन मी आज फर्स्ट टाईम बघितला आहे. हा पण बघा, हे 2 फॅन आहेत इथले, खूप मोठे फॅन आहेत बाबा. आम्ही तर घाबरूनच गेलो वरती बघितलं तेव्हा. हे मस्त अशा गाई गोशाला आहे ही. खूप सुंदर गाई आहेत. नंदी बैल बोलतो आपण, ते नंदी बैल आहेत इकडे. हे बघा खूप नंदी बैलच आहेत हे, खूप मोठे आहेत. गोशाळा आहे, गोवर्धन गोशाळा. वही नदी है जो सूर्य पुत्री है और यम की बहन है। तो सबको मालूम है रक्षाबंधन के दिन बहन अपने भाई के पास राखी बांधने के लिए जाती है। तो राखी जब बांधने गई तो उन्होंने पूछा कि भाई आपको क्या चाहिए। तो बोले देखो मेरे को कुछ नहीं चाहिए, ठीक है, लेकिन आप जो यमपुरी में लोग इतना कष्ट पाते हैं तो हमको दुख होता है, इसके लिए क्या कर सकते हैं, थोड़ा सा बाहर वेट कीजिए, ये सुहाग होने के बाद आपको बुलाता हूँ, ठीक है। तो नेक्स्ट क्या होता है कि बोलते हैं कि यमपुरी में उसका दर्शन नहीं होगा, उसको यमपुरी का दरवाजा बंद होगा जो यमुना की आरती या यमुना का दर्शन करके जाता है। तो वही यमुना का दर्शन अभी आप कर सकते हैं, दिक्कत नहीं है। दर्शन करने के बाद 2 मंदिर के 4 बजे दर्शन हो
शकता एरिया. आणि हे आम्हाला थोडंफार त्यांनी इंट्रोड्यूस केलं काय आहे इकडे काय नाही ते तुम्हाला मी सुद्धा दाखवलेलं आहे. काय देतात हे बघा, ती सुंदर दिसते. पावसाळ्यात म्हणून त्या मूर्त्या काढल्या. इथे खूप मूर्त्या वगैरे होत्या. आपण मागे पण पावसाळ्यातच आले तेव्हा आपण काढलेले ना. यावर्षी सुद्धा आम्ही तसंच झालंय, त्यामुळे यावर्षी पण बघायला नाही भेटलेले. हा मॅप आहे कुठे काय. हा मॅप आहे इकडचा. काय ते पण इकडनं जायचं आता सरळ असं आहे. हा बघा, हा मॅप आहे. तुम्हाला आपल्याला कसं कसं फिरायचं ते सगळं दिलेलं आहे याच्यात. कोणत्या एरियात कोणते स्पॉट आहेत त्यातलं तर अर्धच आम्ही बघितलं. पूर्ण फिरलोच नाही. बघितलं ना. हे जेवढं मोठं आहे ना तेवढं. हे बघा किती सुंदर वाटते गार्डन. म्हणजे ब्रिज आहे आपला छोटासा, त्याच्यावर चढायचं आपण असं. आणि हे बघा, आता सध्या पाणी खराब आहे कारण पावसाळा आहे, तर तुम्ही पण समजू शकता. आणि हे मासे बघा किती सुंदर आहेत. हे बघा कलर कलरचे मासे आहेत इकडे सगळे. इकडे आणि तिकडे सुद्धा आहेत सगळे मासे. पाणी थोडंसं घाण आहे फक्त, तरी मासे एकदम स्पष्ट दिसतात. हे फोटोशूटसाठी पण खूप सुंदर प्लेस आहे. फोटो काढायचा असं म्हणजे तिथून काढला का चिन्हाने काढला. आपण कपडा घालून या नीट. हे बघ, चला ना. हे काय आहे? महावन. महावन सगळं इकडे काय काय कुठे कुठे काय आहे ते सगळ्याचे नावं लिहिलेली आहेत इथे. जो कोणी नवीन आला तो पण आपला वाचून बघू शकतो इकडे काय आहे आणि काय नाही ते. हे घाट जसं आहे प्रमाण घाट. पप्पा वाचतील ते आणि नंतर पप्पा सांगतील आम्हाला हे काय नक्की. आणि हे बघा कसे बसले तिकडे. यांना वाटत असेल का मी फोटो काढते, पण मी फोटो नाही काढणार आहे. यांचे बसले बस मध्ये. सांगत पण नाही. इथे पण आहेत का? हे इकडे पण असेल. खूप पैसा टाकलेला आहे. सिक्के का रे? खूप टाकलेलं. लोकेशन कोणाला विजिट करायचं असेल तर येऊ शकता. इकडे खूप सुंदर लोकेशन आहे. फोटोशूटसाठी पण खूप सुंदर आहे. लग्नाचा फोटो काढायला या. आमच्या इथं पण फोटोशूट इथेच आम्ही करू लग्नाचं. आईने घालणार. ती खूप मोठ्या जागेवर जाऊन करेल फोटोशूट. फोटो काढू मम्मी तुझा. भाऊ काढ रे मम्मीचा फोटो. शेताचा घे ना. फोन नाही माझा पण कॅमेरा चांगला. मग मी गपचूप बसले. 9:09 टाईम काढून आलेत आणि त्याच्यात मग आता घाई घाई करतायत. चला 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 तर चलाच. तर आम्ही सगळे हे दोघं इकडे बसलेत. मी मम्मी पप्पा आणि ती चक्कर आमची तिकडं आहे. आधी बघा आली आलोय. कधी आम्ही पप्पांसोबत फिरायला गेलो ते आठवत नाही आम्हाला. खूप वर्षानंतर आम्ही फिरायला तिथूनच निघालोय आलोय पप्पांसोबत. भारी वाटत. आमच्या जवळच आहे पण आम्हाला यायला टाईम नाही पप्पांना माझ्या. तर आम्हाला सुद्धा माहीत नाही तरी आम्ही फिरतोय.
त्या दादांना कोणीतरी सांगाल का शोधत शोधत फिरा असं. हे बघा रायझिन शिंदे कोण आहे काय किंवा कोण आहे म्हणजे तो रील स्टार आहे तो त्याच्या घरी गेलेली बोलते. तर आम्ही चाललो आता हे फिरतो काय फिरायला फक्त जंगल जंगल गार्डन आहे इथे आणि फुलं बघ किती सुंदर दिसत आहे. मी दिसते हां मी पण दिसते तुम्हाला. बॅक कॅमेरा करते मी कारण तुम्हाला मागचा व्ह्यू दिसला पाहिजे. मी तुम्हाला रोजच दिसते हे मी खूप दिवसांत फिरायला आले सो तुम्हाला पण मी दाखवते. नाहीतर रोज रोज मी ऑफिसच दाखवते तुम्हाला. तर आज वेगळं काहीतरी दाखवते मी तुम्हाला बघून घ्या. मी आज गोवर्धनला आले वेगळं काहीतरी दाखवण्यासाठी गोवर्धनला आलो आम्ही कोविलेज. सो तुम्ही कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये गाईज आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनल. लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. इथेच आमची हे बघा माझ्या पप्पांना एवढा टाईम नाही आहे फिरायला. अर्धाच फिरतील आणि जातील मला तरी असं वाटते यांच्या बोलण्यावरून. तसंच आहे बोलले ते का अर्धाच फिरेन मी आणि जाणार आहे. हां ते सुद्धा मम्मी बरोबर बोलली आले ते नशीब थोडंफार तरी बघून घेतील. वरती ते मंदिर आहे तिकडे आळा तिकडे लास्ट स्टॉप येतो. मंदिर बंद असेल नाहीची इथे आलं फिरायला. नाहीची बघा चॅटिंग चालू आहे. चपलेने मारायला पाहिजे. चॅटिंग आजच्या आलेली आहे व्हिडिओमध्ये. नंतर तू लपवतेस तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. मी नंतर वाचेन ती चॅटिंग. आता मला नाही मी नीट बघितली पण मी व्हिडिओत रेकॉर्ड केले. सो तुम्हीसुद्धा बघा ती चॅटिंग तिची. मी पण बघेन नंतर. अहो 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 गाडी परत रिटर्न आली. तर आम्ही चाललो इकडं ना. माझ्या मम्मीला चढवत नाही म्हणून मी सकाळी एक शब्द बोललेली. तो तुला आठवतं मी सकाळी एक शब्द बोललेली मम्मीला चढवत नाही आहे सध्या पायऱ्या. तर तू हां मम्मीला भाऊला आठवला काय शब्द आहे तो. आणि हे मंदिर एक आहे कसलं आहे ते माहीत नाही कसलं पण आहे मंदिर मस्त. आता परत चाललोय रिटर्न. कसलं मंदिर आहे भाऊ वाच जरा खाली.